नमस्कार मित्रांनो. माझ्या पहिल्या किमोचा कंटेंट तुम्ही पाहिलाच होता, की मला म्हणजे किमो कसा दिला, काय वगैरे माझ्यावर काय परिस्थिती होती. त्याच्यानंतर मला दुसरा किमोसाठी नागपूरला जावं लागलं. मुलीला नुकतंच आत्याकडनं आणलं होतं. तिलाही माहीत झालं होतं मला कॅन्सर झाला म्हणून. पण आम्ही तिला सोबत नाही घेतलं. तिचं शिक्षण होतं. घरी लक्ष द्यायला एकजण पाहिजे होतं. मग यांना पण येणं जमत नव्हतं माझ्याबरोबर कामामुळं. मग आम्ही दोघंच किमोला गेलो. मला दुसरा किमो तिथे छान लागला किमो मला. मग किमो झाला माझा. त्या किमोमध्ये मला एकदम असे झटके आल्यासारखे झाले. मला पहिली गोष्ट म्हणजे हे थोडं सांगणं वगैरे, कारण की माझ्यावर परिस्थितीच एवढी बेकार झाली, ते किमो ऑपरेशन सगळं. आणि मला असं वाटते की मी जर हे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं तर तुम्हाला एक प्रकारची हिंमत येईल, की खरंच त्रास होतो. कॅन्सरचा होतो, किमोचा होतो. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्यात एक हिंमत मिळेल, की हिला त्रास झाला तर आपल्याला होत आहे, पण ही बरी झाली तर आपणही बरे होऊ शकतो. आणि खरंच मित्रांनो, तुम्ही बरे होऊ शकता. फक्त थोडी हिंमत ठेवायला हवी. माझा दुसरा किमो झाला. मला त्यावेळेस असे झटके लागल्यासारखे झाले, असे करंट लागल्यासारखे झाले मला. मग मी केले सहन. माझा मुलगा मला समोर दिसला, मी सहन केले. मध्ये-मध्ये नातेवाईक, रिलेटिव्ह वगैरे येऊन भेटून जायचे मला. आणि प्रत्येक किमो मला संध्याकाळी लागला, म्हणजे 5 वाजेपर्यंत प्रोसेस व्हायची. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला औषध मिळायचं आणि 7, 7:30, 8ला कधी-कधी किमो लागायचा. पण कर्मचारी एक नंबर कर्मचारी आहेत आर-एस-टीमधले. त्यांनी असं कधीच मला म्हणजे असं परक्यासारखी जाणीव नाही दिली, की ही एकटी आहे, मला त्रास नाही, काहीच नाही. ओम किमोची बास्केट घेऊन जायचा, मला व्यवस्थित रूम द्यायचे आणि व्यवस्थित ठेवायचे आणि मला जीवलवून म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगायची. तू जेवण कर, किमो चालू असताना तुला चालतं, असं करतं, तसं करतं. मला नाही जेवण जायचं तरी मला त्रास म्हणजे कल्ला करायची. छान सगळे कर्मचारी चांगले आहेत आर-एस-टीमधले. तर मग माझा तो किमो झाला. मग आम्ही दुसऱ्या दिवशी घरी आलो आणि मला थोडा त्रास झाला किमोचा. तर मग मला तसंच परत तिसऱ्या दिवशी ॲडमिट करावं लागलं हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या एक किमोला. मग त्यावेळेस मी 3 ते 4 दिवसच दयासागरला राहिले आणि तिथून वापस आले. परत आले तिथून. आणि काही माझ्या मैत्रिणी होत्या, त्या मला भेटायला आल्या त्यावेळेला. आणि बेडवर झोपलेले होते मी. 2 मैत्रिणी मला भेटायला आल्या. मग अचानक जाई बाहेर काहीतरी फोनवर बोलत होती कोणातरी सोबत. मला काही एवढी कल्पना नव्हती कोणासोबत बोलत आहे, काही नाही. आणि त्या दिवशी मला अचानक काहीतरी बरं नव्हतं वाटून राहिलं. म्हणजे मैत्रिणी आल्या, माझं काहीच लक्षच नव्हतं बिलकुल. त्यांच्यासोबत बोलण्यात नाही किंवा कोण्या गोष्टीत नाही, कायच्यातच नाही. मला एक विचित्र वेगळा काहीतरी अनुभव येऊन राहिला होता. मग अचानक मैत्रिणी त्यांच्या घरी जायला निघाल्या. त्यांनी गाडी आणली होती, त्या घरी चालल्या होत्या त्यांच्या. मग मी जाईला विचारलं माझ्या मुलीला काय झालं. तर तिने सांगितलं की पप्पाचा ॲक्सिडेंट झाला आहे, ओमदादा तिथे गेलेला आहे आणि ते मजुरी करतात. मार्बलच्या सीटा त्यांच्या पायावर पडल्या होत्या. 8 सीटा त्यांच्या पायात मार्बलच्या सीटा गेल्या होत्या. आणि जिथे सँडल घालतो आपण त्या ठिकाणी. आणि त्यांना इरविनला नेलं आहे बा. मला सांगितलं. मला एकदम घाबरून आलं, मला कसं तरी झालं, कारण की मला पहिलेच किमोचा त्रास होता. मी थोडी बाहेर फिरली, आजूबाजूला शेजारी जाऊन बसली. त्यांनी मला शरबत वगैरे दिलं. माझा जीव घाबरत होता. मला काही बोलावंसंही वाटत नव्हतं आणि कोणाला सांगावंसंही वाटत नव्हतं. काय झालं माझ्या लक्षात नव्हतं येऊन राहिलं. मैत्रिणींना सांगितलं असं असं झालं, तुम्ही गेल्या, असं असं झालं. त्यामुळे आम्हाला सांगायला पाहिजे होतं, आम्ही थांबलो असतो. नंतर मग मला माहीत झालं की यांच्या पायात रॉड म्हणजे मार्बलच्या सीटा गेल्या आणि यांना पारवाणीकडे नेलं आणि यांचं ऑपरेशन करावं लागेल. मला काही सुचत नव्हतं. ना रडायला येत होतं, ना चांगलं वाटत होतं, ना काहीच सुचत नव्हतं.
नंतर माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालं. मग मला सगळ्यांनी म्हटलं, डॉक्टरांनी स्वतः माझ्यासोबत फोनवर बोलले की तू नको येऊ पाहायला, तुला कॅन्सर झाला आहे, तू येऊ नको पाहायला, सहन नाही करू शकशील. पण मला वाटलं की नाही, मी पाहू शकते. मी गेली यांच्याकडे. यांनी मला म्हटलं, तुला काय झालं? हसत होते, बसले होते. ऑपरेशन झालं होतं, पायाला ऑरेंज कलरची पट्टी लावलेली होती. मी काहीच नाही बोलले, शांततेनं बसले होते मी, काहीच नाही. पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो, कोणते रिलेटिव्ह, कोणते नातेवाईक जेव्हा आपल्याला गरज असते ना, तेव्हा आपल्याकडे खरंच पाठ दाखवतात. आमचा संसार असा झाला होता की माझे मुलं आमचे आईवडील झाले त्यावेळी. कोणीच नव्हतं आम्हाला. माझी आई, माझी मुलगी झाली आणि माझा बाप, माझा मुलगा झाला. माझ्या मुलाला जावं लागायचं, वडिलाचं करावं लागायचं. कोणी थांबायला तयार नव्हतं त्यांच्याजवळ. ते हॉस्पिटलमध्ये, मी घरी. माझ्याच्याने डब्बा होत नव्हता, मुलीला डब्बा करायला लागायचा. तिची शाळा पडून राहिली होती, ती 9वीलाच होती त्यावर्षी. मला इतकं बेकार वाटायचं, पण माझ्या हातापायात ताकदच नव्हती. पण तुम्हालाही माहीत आहे, किमोमध्ये नखालाही त्रासही सहन होत नाही. पाहून सगळे जायचे हो, पण करायला कोणीच येत नाही, पाठीशी हात कोणीच देत नाही. आपले जे आईवडील असतात त्याची सर कोणीच नाही करू शकत. माझे आईवडील म्हातारे होते, त्यांना कोणी सांगितलं पण नव्हतं, कारण की वडीलही आजारीच होते माझे आणि सासू सासरे तर मला नव्हतेच. मला सासऱ्याकडचं कोणीच नव्हतं. मला एवढं वाईट वाटायचं की ते तिकडे होते, त्यांना मग घरी आणलं. ते वरती झोपायचे दिवाणवर, मी खाली. मुलं शाळेत गेली, मुलगा होता, मुलगी होती शाळेचे. मुलगी म्हणायची, म्हणजे माझे मिस्टर म्हणायचे, सीमा मला तुला पाहवलं नाही चाललं, तू उठ उलट्या करत आहे आणि मला तुला पकडता येत नाही, माझ्या पायात रॉड आहे. मला मित्रांनो, तुम्हाला सांगताना माहिती आहे, असं वाटतं की एका मित्रांना मी शेअर करत आहे. तुम्ही ओळखीचे नाही आहे, माहीत आहे मला, अनोळखी आहे माझ्यासाठी. पण तरीही काय माहीत की मी जेव्हा कधी सांगते ना, तेव्हा माझे डोळे भरून येतात की आम्ही एवढा कठीण प्रसंग काढला. मी त्यांना म्हटलं, मला काही होत नाही, तुम्ही काळजी नका करू. ते म्हणे, सीमा मला 8 दिवस झाले, मी घरी तुला पाहवलं चाललं नाही मला, मी कारखान्यात जाऊन बसत जाऊ. म्हटलं, हो जाऊन बसत जा तुम्ही कारखान्यात. चिडचिड करायचे माझ्यावर, तू स्वतःची काळजी नाही घेतली, असं झालं तसं झालं. नंतर ते कारखान्यात जाऊन बसायचे. त्यांनी लवकरात लवकर स्वतःला स्टेबल केलं. त्यांना माहीत होतं मी जर हिच्या पाठीशी उभं नाही राहिलो, मग ते सतत कारखान्यातच राहायला लागले. त्यांना मला पाहवल्याच नाही जायचं, पण मी हिंमत नाही हारले. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला जिथे राहायचं तिथं राहा, मला काही नाही होणार. असं करत करत माझा 3रा केमो आला मित्रांनो. मला 3रा केमो लागला. हेच परिस्थिती. मी आता प्रत्येक केमो तुमच्यासमोर मांडायला गेले तर प्रत्येक ब्लॉग बनेल. माझा 3रा केमो लागला तेव्हाही मला म्हणजे तिथे रिलेटिव्ह आले, भेटून गेले, पण आम्ही दोघंच पाहिले, कोणीच नव्हतं. माझी ताई आली, मग तिला फोन केला, ती आली. आम्ही त्याही परिस्थितीत 3रा केमो सहन केला मी. तेव्हाही मला 3ऱ्या केमोला एकदम माझे हात पाय पूर्ण मी मुठा बांधून घेतल्या होत्या. मला एकदम त्रास झाला होता. मग ओम गेला धावत धावत सांगायला की असं असं झालं. तर लवकर धावून आले पण कर्मचारी 3ऱ्या केमोला, आणि अर्धा तास माझा केमो काढून ठेवला त्यांनी. मग ते म्हणाले की असं सांगत जा काही झालं म्हणजे ओम. मग 3रा केमो झाला माझा. परत घरी आले, परत तोच त्रास. मग ओमचे पप्पा म्हणे, जा तू दयासागरला, तुला बरं वाटते. मी परत 3ऱ्या केमोला ॲडमिट झाले. तिथे मला बरं वाटायचं, सलाईन द्यायचे, किमोचा असर थोडासा कमी व्हायचा. मग 4था किमो. 4थ्या किमोला मला एवढा त्रास नाही झाला, एवढा नाही झाला, बस थोडंसं बेहोशीसारखं झालं, हे झालं. मग 4था किमो झाला माझा, आणि मला 8 जूनला ऑपरेशनला, 8 मेला ऑपरेशनला बोलावलं होतं. तुमचं ऑपरेशन 8 मेला करावं लागेल, तुम्ही 7-8 दिवस पहिले याल.
मी ब्लड टेस्ट वगैरे गेल्यावर ऑपरेशनला गेले, ब्लड टेस्ट वगैरे केले, यांनी मला पैसे वगैरे दिले, माझ्या मानी मला पैसे दिले. मग माझी परिस्थिती, ते नागपूर येणं जाणं, घरची परिस्थिती, यांचं काम, यांच्या पायाच्याने काम नाही व्हायचं. काय परिस्थिती सांगावं कोणाला, की मुलं शिक्षणाचे, आम्ही दोघंच एकमेकाच्या पाठीवर हात ठेवून, चिडचिड व्हायची, भांडणं व्हायचे. मला वाटायचं मी आता मरते, मी आता जगू नाही शकत. माझे बारीक बारीक हातपाय झाले होते, 4 किमोमध्ये माझे पूर्ण केस गेले होते. तरी वाटायचं की कुठंतरी मुलांसाठी जगावं लागेल सीमा तुला. मग जेव्हा मी ऑपरेशनला जात होते तेव्हा यांनी सरळ सांगितलं, आता माझ्याच्याने होत नाही तुला पैसे देणं. माझी मानी मला पैसे दिले, यांनी मोजकेच मला पैसे दिले होते. मी बऱ्याचशा आमदाराजवळ गेले, खासदाराजवळ गेले आमच्या अमरावतीच्या, त्यांना मदत मागितली, पण कोणी मदत नाही केली मला. त्या टाईमला कोणी मदत नाही केली. मी उभी राहिले हो त्यांच्या दरवाजाजवळ. एक महिला होत्या आमदार, त्यांच्याजवळ गेले, दरवाजात उभे राहिले, पण मदत नाही केली. एका खासदाराकडे फाईल पाठवली, पण त्यांनी पण मदत नाही केली मला. काय करायचं, नाही देऊ शकत कोणी पैसे, माहीत आहे मला. त्यांची परिस्थिती माझ्यापेक्षाही वाईट असेल, काही सांगता येत नाही. मला कोणाला म्हणायचं नाही आहे, पण ती काळ तसा असतो ना, कठीण समय येता कोण कामास येईल, ती गोष्ट त्यावेळेस प्रत्ययास आली मला. पण माझ्या मानी मला मदत केली, खूप मदत केली, माझ्या पाठीशी उभी राहिली माझी लिनेटमा. मग मी नागपूरला गेले, माझे ब्लड टेस्ट वगैरे झाल्या सगळ्या. तिथे डॉक्टर बंग आहेत तिथे, किमोचे सर्जन. ते म्हणाले तुझं ऑपरेशन नाही होऊ शकत, ब्लड खूप कमी आहे, तुला परत आम्ही 6 किमो देतो. ओमनी निरोप आणला बाहेर, मम्मी तुझं ऑपरेशन नाही होऊ शकत, तुझं ब्लड कमी आहे. कोणी सांगितलं? सरांनी सांगितलं म्हणे तुला. थांब, मला बोलायचं आहे सरांसोबत. मी आतमध्ये गेले, सर मला तुमच्यासोबत 10 मिनटं बोलायचं आहे. बसा ना म्हणे तुम्ही. म्हटलं सर माझं ऑपरेशन नाही होऊ शकत का? नाही म्हणे तुझं ब्लड खूप कमी आहे, तुझ्या जीवावर बेतेल. म्हटलं सर माझ्या मिस्टरांचा झाला आहे ॲक्सिडेंट, ते आहेत जाग्यावर, कसे तरी कमाई करतात, आमचं पोट भरतात. पण तुम्ही जर म्हणाल की तुझं ऑपरेशन नाही होऊ शकत, तर मी वाऱ्या नाही करू शकत. म्हटलं मी मंदिराच्या करेल, पण मी आरिष्टीच्या वाऱ्या नाही करणार. तुम्हाला काय ठरवायचं तुम्ही ठरवा. म्हटलं सर अगं तुझ्या जीवावर बेतील म्हणे. म्हटलं नाही सर मला ऑपरेशन करून पाहिजे, तू सहन नाही करू शकणार. म्हटलं सर मी सहन करते, मी तुम्हाला ऑपरेशन झाल्यावर तिथून येऊन भेटेल. म्हटलं मला ऑपरेशन करून पाहिजे. सर म्हणे तू मानसिकतेच्या गोळ्या खाते का गं? म्हटलं हो सर तसं समजा, चालेल मला. माझ्या डोक्यावर कपडा बांधलेला होता, बारीक बारीक हातपाय होते माझे, पण मी नाही हरले. मी काही हरकत नाही म्हणे, तुझी आत्मिक शक्ती सांगत आहे की तुला काही होणार नाही, टाका म्हणे याची फाईल ऑपरेशनला. मला माझ्या सर्जनकडे पाठवलं, मला टेस्ट करावलं, OT क्लिअरन्सला पाठवलं. सगळे मला म्हणायचे की ऑपरेशन थिएटर एवढं डेंजर असते की तिथे गेल्यानंतर BP वाढते, हालत घसरते आणि कसं तरी होते. एक पेशंट तर म्हणे मी 3 वेळा गेलो, 3 वेळा तरी वापस आली. मी माझं ऑपरेशन नाही करू शकले, माझं BPच वाढतं. माझं नाही वाढणार, माझं BP नाही वाढणार. झालं माझं सगळं. मला एक दिवस पहिले उपाशी ठेवण्यात आलं. तिथे मग माझे मिस्टरही आले, माझी बहीण आली, माझे मावसदीर आले. तिथे एक प्रोसेस आहे की ऑपरेशनच्या पहिले आपल्याला आंघोळ घालण्यात येते. सगळं केलं त्यांनी. मला वाटत होतं की सीमा तू राहशील की नाही राहशील, पण मला माहीत होतं नाही मला ऑपरेशन करून घेणंच आहे. OTमधून वापस येणं नाही आहे, ऑपरेशन करून घेणंच आहे सीमा तुला, तू हरणार नाहीस. मला व्हीलचेअरवर दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटरपर्यंत नेलं. माझ्या मिस्टरांना पावल्याने गेलं, ते आंघोळ घालणं आणि मला घेऊन जाणं. ते पहिलेच खाली जाऊन बसले होते. माझा भाऊ, माझा मुलगा आणि माझी बहीण तिघंच माझ्यासोबत होते. आम्ही वरती गेलो, मला ऑपरेशनला नेण्यात आलं. गेले, नाम जप नाही सोडला मी. स्वामी समर्थाचं नाव कधीच मित्रांनो स्वतःच्या शरीराच्या स्वतःच्या मनाच्या दूर नाही केलं. मी नामस्मरण सोडलं नाही.
मी तिथे जेव्हा बेडवर झोपले ना, बसले, त्यांची प्रोसेस सुरू होती. माझी पाठ पुसणं, मला इंजेक्शन लावणं, मला सांगत होते. सगळे माणसं तिथे, सगळे जेंट्स होते, लेडीज कोणीच नव्हतं. मी अशी तोंडात पदर पकडायची की आपलं शरीर दिसतंय. पण तिथे एवढे चांगले लोक होते, घाबरू नको म्हणे, तू एक आमच्यासाठी पेशंटच आहे. मी देवाचं नामस्मरण नाही सोडलं. माझा गळा सुकला होता, माझं पाणी नव्हतं मला अगोदरच्या दिवशी रात्रीपर्यंत, झाकणभरही पाणी नव्हतं माझ्या पोटात, पण मी नामस्मरण नाही सोडलं. माझं भांडण एकाच सोबत होतं शेवटपर्यंत, आजही त्यांच्याच सोबत आहे, श्री स्वामी समर्थ. मला काहीही वाटलं तरी मी त्यांनाच सांगते, ते माझ्या पाठीशी नेहमी उभे होते. मी तुम्हाला फार काही नाही, फक्त एक अनुभव सांगते स्वामी समर्थांचा. मला OT क्लिअरन्ससाठी CT स्कॅनला टाकलं. मी CT स्कॅनला गेले, मावशीला म्हटलं तिथल्या, माझ्या मिस्टरांना सॉरी माझ्या मावसदीरांना माझ्या जवळ उभे करा म्हणून तुम्ही. मला झोपून दिलं होतं ब्लँकेट देऊन. तर नाही म्हणे, तुझ्या मुलाला कोणाला आम्ही उभं नाही करू शकत. तर मी म्हटलं, मावशी तुम्ही तरी उभ्या राहो, मला ना एवढा मोठं हॉल आहे, थंडगार हॉल आहे, मला भीती वाटते. तर नाही नाही, तू कशाला म्हणे, मी राहते नाही इथे, हे बघ इथे स्टुलावर बसली आहे म्हणे मी. तर मला मी अनुभव म्हणून सांगत आहे तुम्हाला, नॅरो माइंडेड नाही आहे मी, पण अनुभव म्हणून सांगत आहे की खरंच स्वामी समर्थांचं अस्तित्व जगात आहे. हे मी म्हणजे मी अनुभवलं, बाकीच्यांचं मला माहीत नाही. मग त्यांनी कधी मावशी बाहेर गेलं मला काहीच माहीत नाही. 3 वेळा आतमध्ये टाकलं CT स्कॅनच्या मशीनमध्ये. चौथ्यांदा ना मला एकदम डोळे उघडले माझे अचानक. तर ते म्हणे, घाबरू नका, डोळे बंद करा. माझ्या कानात आवाज आला. तर मी घाबरले होते. माझ्याजवळ एक खूप मोठा माणूस उभा होता आणि त्याच्या अंगावर बिलकुल कपडे नव्हते, काहीच नव्हतं त्यांच्या अंगावर. आणि तो माणूस मला का म्हणतो, डोळे बंद कर, एकदम तुला काय करायचं आहे, डोळे बंद कर. मी एकदम घाबरले होते. आतमधून आवाज येत होता, घाबरू नका काकू. आम्ही आतमधले डॉक्टर लोक मला बोलत होते, माझ्या कानात आवाज येत होता, पण तो माणूस मला जे बोलत होता ना, ते पण आवाज येऊन राहिले होते, घाबरू नको, बंद कर, मी आहे नाही तू उभा. मग मी डोळे बंद केले. 2 वेळा आतमध्ये टाकलं, इंजेक्शन वगैरे गेलं माझ्या शरीरात. मग माझं CT स्कॅन पूर्ण झालं. मग मला खाली उतरवलं मावशीनं खाली उतरवलं मला. तर मी म्हटलं मावशीला, मावशी कोण उभं केलं होतं इथे तुम्ही, मला माहीतच नाही म्हटलं. तो माणसाच्या अंगावर कपडे पण नव्हते. अगं म्हणे, इथे सगळं मॅग्नेट असतं, तुझ्यासाठी लोकांचा जीव आम्ही धोक्यात नाही टाकू शकत, इथे कोणीच उभं नव्हतं. म्हटलं नाही मावशी, इथे कोणीतरी खूप मोठा माणूस उभा होता. त्या हसल्या, त्यांना माहीत होतं हिला काहीतरी दिसलं. मी काहीच नाही बोलले. मग माझं ऑपरेशन झालं. त्यांनी मला ICUमध्ये रेफर केलं. ICUमध्ये रेफर केल्यावर मला रात्री त्यांनी संध्याकाळी, म्हणजे मला कधी हे माहीत नाही कधी रेफर केलं, काय केलं. तर एवढं काही, म्हणजे आपल्याला कान उघडे असतात फक्त, आपले डोळे बंद असतात आणि श्वास चालू असतो. माझ्या अंगावर 2 दुलया, ब्लँकेट्स, ते सगळं मला एवढं माहीत होतं यांनी काय काय टाकलं आहे माझ्या अंगावर. पण हात नाही हलायचे, पाय नाही हलायचे, काहीच नाही, स्टेबल स्तब्ध होती मी. फक्त मला ऐकू येत होतं. मग अर्ध्या रात्री त्यांनी तेव्हाच्या तेव्हाच सांगितलं की 4 नंबर बेडवर तुमचा पेशंट आहे, तुम्ही पाहून घ्या. माझा मुलगा, माझी मुलगी पाहून गेली, मला माझी बहीण पाहून गेली. कारण की मला डोक्यावर ज्यांनी हात फिरवले, माझ्या नाकात नळ्या लागलेले होते हे माहीत होतं मला. डोक्यात जे हात फिरवले म्हणून मला माहीत होतं की मी 4 नंबर बेडवर आहे. माझं ती 4 नंबर बेडवर असायचंच, म्हणजे माझ्या लक्षात आलं की आपण 4 नंबर बेडवर आहे सीमा. कारण की ओम आपली पप्पी घेऊन गेला आणि जाई येऊन गेली, आपल्या तोंडावर हात फिरवून गेली, म्हणजेच आपण 4 नंबर बेडवर आहे. मग रात्र झाली की काय, मला काही समजलं नाही. मग त्यांनी मला, बाजूच्या नर्स बोलत होत्या की 4 नंबर चं BP वाढत आहे, असं आहे तसं आहे, ते आवाज येत होता मला. पण मला पोटात अचानक जे माझं ऑपरेशन झालं होतं ते खूप त्रास होऊन राहिला होता मला. खूप त्रास, म्हणजे अतिशय त्रास होता मला. मी पायाने नव्हतं सरकत, तरीही मी पूर्ण ब्लँकेट घसरवायचा प्रयत्न करून राहिले होते. एका पायाने पूर्ण फेकायचा प्रयत्न करत होते. नर्स मला रागावली, तुला अंगावर घ्यावंच लागेल म्हणे, तुला फेकता येणार नाही. माझे डोळे उघडत नव्हते. तरी मला असं वाटलं
मग मी महाराजांना विनंती केली, महाराज, मी काल सकाळपासून मुलं नाही पाहिली, मी इथेच आहे, मला माझी मुलं पाहू द्या. तुम्हाला घेऊन जायचं ना, घेऊन जा मला, मला खूप त्रास आहे पोटात. असं वाटत आहे की खूप मोठा रक्ताचा गोळा, रक्ताचा नाही, असा तप्त लोखंडाचा गोळा गरम करून कोणीतरी माझ्या पोटात ठेवलेला आहे आणि तो मला हलवता येऊन नाही राहिला, काढता येऊन नाही राहिला. मला खूप त्रास आहे. मनातल्या मनात म्हटलं, महाराज, मला उद्या मुलं पाहू द्या माझी, मला मुलं पाहायची आहे. खूप विनंती केली महाराजांना. कधी झोप लागली पताही नाही लागला मला त्या त्रासात. जेव्हा मला नर्सनी सकाळी उठून फिरवलं आणि उठून बसवलं, तेव्हा मला माहीत पडलं की अरे, मी तर जिवंत आहे. नर्स एवढ्या चांगल्या आहेत तू आरएसटीच्या, तिने माझे दात घासून दिले ICU मधल्या, तिने मला पावडर लावून दिली. काय नातं असतं ना आपलं, कधी ओळखीचं नसतो आपण त्यांच्या, काही नाही. आपले नातेवाईक आपल्या घरी पाहायला आले ना, तर ते सुद्धा कोपऱ्यात बसतात, कोपऱ्यात बसतात. पण आपल्यासोबत भेदभाव करतात, पण त्या नाही करत. मी त्यांना बोलता नव्हतं येत, मला शब्दही माझ्या तोंडात, काऊन की पाणी नव्हतं माझ्या पोटात. असं माझं ऑपरेशन झालं. नंतर मला दुपारी 5 वाजेपर्यंत वार्डमध्ये शिफ्ट केलं. आणि ऑपरेशन नंतर मग माझा पहिला किमो 21 दिवसांनी होता. ते मी नंतर सांगेलच तुम्हाला की नंतर माझे किमो नंतर कशाला, काऊन की नंतर मला किमोच कमी झाले परमेश्वराच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने. माझ्या 6 किमोचे 2 किमो झाले. आणि मग ऑपरेशन झाल्यावर 21 दिवसांनी 1 किमो झाला आणि नंतर 1 किमो झाला माझा 21 दिवसांनी. आणि फायनली आत्ताचे ब्लड रिपोर्ट माझे निगेटिव्ह आले. असे आतापर्यंतचे 4 रिपोर्ट माझे निगेटिव्ह आले होते. हा 5वा रिपोर्ट माझा निगेटिव्ह आला. मी हिंमत नाही हारली मित्रांनो. माहिती आहे मला की उलटी आल्यासारखं होतं, त्रास होतो, उलट्या होतात, जीव घाबरतो, चक्कर येतो, खूप त्रास होतो आपल्याला, खूप त्रास होतो. पण मला असं वाटतं की माझं हे बोलणं आणि माझे व्हिडिओ प्रत्येक कॅन्सर पेशंटपर्यंत पोहोचायला हवे, त्यांना हिंमत द्यायचं काम करायचं आहे मला. खरंच तुम्हाला काहीच होणार नाही, बस हिंमत नका हारू, हिंमत नका आणू. तुम्ही जर असं ठरवलं की आपल्याला जगायचंच आहे, आतापर्यंत आपण सगळ्यांसाठी जगलो, मुलांसाठी जगलो, सगळ्यांसाठी जगलो, सगळं करून चुकलो, पण आता आपल्याला स्वतःसाठी जगायचं आहे. आता जर उरलेलं आयुष्य आपल्यासाठी जगायचं आहे आपल्याला, तर तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही. आणि परमेश्वराला एवढं म्हणा, तुम्हाला कॅन्सर झाला ना, परमेश्वराला एवढं म्हणा, जास्त आयुष्य नको देऊ रे परमेश्वरा, 10 वर्षाचं दे, तुम्हाला हिंमत येईल. मी ते म्हणत गेले परमेश्वराला, मला जास्त आयुष्य नाही पाहिजे, 10 वर्षाचं दे. तुम्हाला 10 वर्षात जे काही करायचं सगळं करून घ्या. स्वतःचे छंद करून घ्या, स्वतःचे छंद जोपासून घ्या, सुखकारक कार्यक्रम करून घ्या, सगळ्या सुखद घटना अनुभवून घ्या, सगळं करून घ्या. आयुष्य तुमचं आहे मित्रांनो, तुम्हाला जगावंच लागेल. तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. तुम्ही स्वतः हिंमत ठेवा, तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. तुम्ही जर असं म्हटलं की नाही मी हरलो तर तुम्हाला कोणीच जिंकू शकत नाही, तुम्ही जर म्हटलं मी जिंकतो, मला जिंकायचं आहे, तुम्हाला कोणाचा बाप हरवू शकत नाही. फक्त तुमचा एकच बाप आहे. कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यानं नामस्मरण नका सोडू. कोणताही, परमेश्वर सगळा सारखा आहे, पण नामस्मरण नका सोडू. कोणत्याही धर्माचा असो, त्यानं नामस्मरण करा. कॅन्सरमध्ये नामस्मरण जर केलं तर एवढं आत्मिक बळ येतं की स्वतः तो तुमच्या पाठीशी उभा राहतो, जसा माझ्या पाठीशी उभा राहिला. मी माझ्या स्वतःच्यासाठी स्वतः लढले, स्वतः सगळं करून घेतलं. तसं तुम्ही हिंमत लावा. सगळे सोडून गेले तरी चालते. मी आत्ता एका पेशंटची कहाणी ऐकली की त्याला तोंडाचा कॅन्सर झालेला आहे आणि त्याला त्याची पत्नी आणि त्याला त्याची मुलं सोडून गेलेली आहेत. मग कशाला
कोणी नसते. त्याला स्मशानात जायचं तर एकटंच जायचं असते. मग कोणती मुलं, कोणती पत्नी, कोणती मुलगा, कोणतं काय नाही. मी मुलांसाठी जगले, खरं सांगते, काहून की माझी मुलं मला जिंकवण्यात मदत करत होती. पण मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जगायचंच आहे. कोणी हालतीत जगायचं आहे, कोणी हालतीत. स्वतःसाठी जगायचं आहे तुम्हाला, दुसऱ्यांसाठी नाही जगायचं. स्वतःसाठी जगायचं आहे. कुणी कोणाचं नसतं या जगात, कुणी कोणाचं नाही. माझी मुलं आज चांगली दिसतात, उद्या जर कुठे नोकरी लागली तिथे चालले जातील. कॅन्सर माझा आज बरा झाला, उद्या मला चक्कर येऊ शकते, शुगर आहे मला, कधी मी चक्कर येऊन पडू शकते. मग मी त्यांना पकडून ठेवायचं माझ्यासाठी? नाही. त्यांचे पंख कापायचे नाही, त्यांना त्यांचं उडू द्यायचं. मी माझं आयुष्य जगायचं. मला जे कॅन्सर पेशंटसाठी करायचं आहे ते मी करत आहे. म्हणून फक्त एवढं करा मित्रांनो, माझा हा व्हिडिओ प्रत्येक कॅन्सर पेशंटपर्यंत शेअर करा. मी प्रत्येक कॅन्सर पेशंटला मोटिवेट करायचं काम करायचं ठरवलं आहे की माझ्यामुळं जर 15 पैकी म्हणा की 20 पैकी 2 जरी जीव वाचली तरीही चांगलं आहे. लागेल ना सलाईन घ्यायचं, माझ्याही नसा ब्लॉक झाल्या होत्या, उलटी होते ना तरी जेवण करायचं, चक्कर येते ना तरीही शरबत घ्यायचं, तरीही जगायचं. कारण की जगायचं आहे. परमेश्वर आयुष्य एकदाच देते, नेहमी देत नाही. एकदाच आयुष्य मिळतं, परत आयुष्य तुम्हाला कोणतं मिळेल हे माहिती आहे का? नाही माहीत आहे. म्हणूनच स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी जगा. थँक्यू.